अपराध म्हणजे भाव सतत जाग ठेवणे. अपराध म्हणजे वृत्तीला विकारात आणणं. वृत्तीचा विकार चालू ठेवणं म्हणजे अपराध. वृत्तीने व्यवहार करावा, विकार नसावा. ज्या देहभावामुळे दुःख उत्पन्न होत, ज्या दुःखाला तुम्ही पकडून ठेवलेलं असतं, तो विकार, तो देवा, ते बंधन, ते अज्ञान, तो व्यवहार. आणि तो व्यवहार म्हणजे केलेलं कर्म. ते कर्म कसं बंधनकारक होत, आणि त्या कर्माचे 3 प्रकार, सात्विक, राजस आणि तामस. त्याने तिन्ही त्याग कर. राजस त्याग, सात्विक त्याग, तामस त्याग. त्रिविपाकाचा त्याग तुला सांगतो. भगवंत बोलतात, अर्जुन ऐकतात. त्याच्यामधून आपलं चित्त समाधान होतं. कारण भगवंताची वाणी ही आपल्या चित्ताला शांत करते. जो पाऊस धरणीला ओला करतो, मेघराजा, आणि धरणीतून इतकं पीक निघतं, पूर्ण पृथ्वी तृप्त होती. पण धरणी ओली झाली तर, मेघ आला तर, तसं अंतःकरण भगवंताच्या वाणीनं, वेदानं, श्रवणानं हे अंतःकरण जेव्हा ओलं होतं, भिजतं, तसं पृथ्वी तृप्त होती, तसं आमचा मन तृप्त होत. तिकडे मेघ येतात, इकडे गुरु येतात, मनाला बोधानं भिजवतात आणि बुद्धीला तृप्त करून टाकतात. त्याला सद्गुरू म्हणतात. जे मन तृप्तच नसतं, संतप्त असतं, पण त्याला तृप्तता देतात गुरु. आणि ती वृत्ती जेव्हा श्रवणात थांबते, तर ती देहात नसते. बोधातली वृत्ती भगवंताकडे जाते आणि देह बुद्धी जगताकडे जाते, नाम खोट्याकडे. कारण तिला दुःख भोगायचं असतं ना खोट्याकडे राहून. पण साधू त्या जीवात्म्याला सुख देण्यासाठीच त्यांचा जन्म असतो. दुःख संपवणं आणि सुखाला उत्पन्न करणं हे साधूचं जीवन. म्हणून साधूच्या संगतीनं साधकता प्राप्त करून जेव्हा श्रवण भक्ती जो करतो, तो परमात्मा बनतो. असतोच, पण माहित नसत. घरात धन पुरलंय, मुली उपवास करतोय, खणल्यावर उपवास बंद झाला. तसं मी कोण कळाल्यावर त्रास बंद झाला मनाचा, दुःखाचा. म्हणून श्रवण हे नितांत गरजेचं आहे. आत्मचिंतनाचा पाठ हे फार कमी चालतात. तुमचं भाग्य तुम्ही ऐकतात. का 1.5 तास बोलले बाई, तर चिंतन ही साधूकडे मिळतं आणि चिंता ही संसारातून मिळते. चिंतन ही सुखाला प्राप्त करून देतं आणि चिंता ही दवाखान्याकडे नेते. आणि साधना आणि साध्य. साधन कशाचं? साधन काय? श्रवण.
साध्य काय? परमात्मा. काय करतो आपण? जेव्हा मन भगवंताला प्राप्त करण्याची तगमग करते, त्याला भगवंताकडे जायचं असतं, जगताकडे नको असतं. का बरं जगताकडे मन नको? जगताचा संबंध तुमचा सतत आहे नामदेहाचा. तो संबंध संपवणं म्हणजे श्रवण. जेव्हा दुःख देतो तो पदार्थ जगत आहे आणि सुख देतो तो परमात्मा सतत आहे. जगत प्रलय संपत पण परमात्मा प्रलयात जात नाही. म्हणून जेव्हा सुख प्राप्त होतं परमात्म्याचं, वेदांत शास्त्रातून हृदयामध्ये जेव्हा सुखाची अनुभूती प्राप्त होती, ती श्रवण भक्ती प्रद्रूप होती आणि साधक मुक्त होतात. हे श्रवणाचं बोल आहे आपले. साधक मुक्त होतात. मुक्त म्हणजे आणि बद्ध म्हणजे ज्या वृत्तीमध्ये अज्ञान असतं सतत, ज्या वृत्तीमध्ये जडभाव असतो आणि ज्या वृत्तीमध्ये जगताचा संबंध असतो, ती वृत्ती फक्त दुःख प्राप्त करते. पण जेव्हा दुःख संपायची वेळ आली तर साधू मिळतात, श्रवण कळतं, ओवी मनात थांबते, बाहेर निघत नाही. तसं मुलाचं प्रेम आईच्या हृदयातून कुणीच काढू शकत नाही. मुलगा कसाही असला तरी, कसाही, किती नालायक असू द्या अवलाद, पण आई त्याचं प्रेम बंद करत नाही. सुटतच नाही, बोलणार नाही, दाखवणार नाही प्रेम, आत असत. तसं कळत नाही परमात्मा, पण तो आत असतो. अगदी बरोबर. पण आई त्याला माझच म्हणते, माझा आहे. का बरं ते माहित नाही. आईचं वर रूप, आणि जी आई होऊ शकत नाही ती बाई, ती आई नाहीच. तिची पदी संपली आईची, फक्त बाई. तिची आई पण सांभाळा, संपलंच मावली, बाहेर निघाली. त्याचं प्रेम जसं संपत नाही आईचं, तसा साधूचा संबंध संपत नाही परमात्म्याचा. तो संबंध टाकतच नाही. तो साधू तो ईश्वराशी एकरूप असतो, देहाशी भिन्न असतो, वृत्तीचा बाद असतो आणि गुणाचा निराश असतो, स्वरूपाचा साक्षात्कार असतो आणि त्या ठिकाणी अहमचा नाश असतो, सोहमचा विकास असतो. तो ब्रह्मवेत्ता खास असतो. त्यासाठी आपण ओळीकडे जाऊ की सोहम मध्ये राहू, अहम मधून बाहेर येऊ. अहम म्हणजे देह, जड, विदेह. का बरं वृत्ती मी देह म्हणते? माहित नाही. तिला परमात्मा जाणला नाही, तिला संतांच्या संगतीचा लाभ झाला नाही, ती बुद्धी वेदाकडे गेली नाही, तिला गीता कळाली नाही, तिला ओवी समजली नाही, तिचा भ्रम टाकला नाही, ती साधूचा बोधात बुद्धी राहिली नाही, म्हणून ती बुद्धी कुजली. त्याचं नाव संसारी किडे. दुसरं म्हणावं तरी काय? हो मग कुजलं की असं फाटलं, मग अंग दिसत. बरोबर. घराचं कुजलेलं घातल्या कुजलेल्या, म्हणून तर त्या वयाला मग तरपडत त्यांची. एक शेवटचं वाक्य सांगते, जगता येत नाही, मरता येत नाही, ही अवस्था आहे. सांग खोट आहे? अगदी बरोबर. जगता येत नाही, मरता येत, मरता बी येत नाही, जगता बी येत नाही. मरण येईना आणि जगत जगा वाटेना. बापरे बाप, काय अवस्था कठीण असते ती. म्हणून परमार्था लागत. खरंय, मग त्या अवस्था होईल
पण श्वास तर सुखाचे घेता येतील ना. दुःख शिवणार नाही, देहभाव उरणार नाही, आणि शेवटचा श्वास आनंदाचा आहे. ही जस्टीनं अनुभव घेऊन बघा. ज्याला परमार्थाचा गंध नाही तो कुत्ता धोबिका न गाठका, घर का न गाठका. अरे संसार करून फल नाही, परमार्थाचा गंध नाही, आणि हृदय तर त्यांचं तापलेलं असतं, ते थांबत नाही, ते थंड होतच नाही. काय अवस्था असेल त्या मनाची, वाईट वाटत. परमार्थाशिवाय कुठे सुख नाही. परमार्थ भगवानाने करणं त्यांना थांबळे घ्या वाटत नाही, वाचायला डोळे राहत नाहीत, जपाला माळ बी हातात येत नाही, आणि चित्त त्यांचं हुरहुर करतं, त्याला काही करू वाटत नाही. अवस्था बेकार असते, बेकार. म्हणून परमार्थात राहा. मोक्ष होईल तेव्हा होईल, ज्ञान होईल तेव्हा होईल, पण जगता तर चांगलं येईल. मनामध्ये बाईच्या तो हव्यास तिला बरबाद करतो, त्याचं नाव वासना. ती वासनेत असते, न चिंतनात न नामात. पूजा करताना मन त्रायमाम असत. आता कसं होईल, तेव्हा कसं होत, पुढं कसं होईल. पूजा करताना गपची बसती, पण मन बसत नाही. ती काय करेल. चिंता बेलवा काही बी कर, मनात कर कर, म्हणून आयुष्य वाया गेलं. सोडून द्या, जाऊ दे, डोकं खराब पडलाय पक्ष, चला का. अध्याय 18 ओवी 170. तैसे कर्तृत्व अहंकारे निघोणी यथा अवसरे प्रत्यजाताचे मोहरे सारी जती. बघा, तैसे कर्तृत्व अहंकारे निघोणी यथा अवसरे. कर्तृत्व म्हणजे कर्माचा अभिमान न धरणारे. बघा, निघोणी यथा अवसारे, जेव्हा कर्माचा अहंकार न धरता जो कर्म करतो, कृतदाताचे मोहरे सारी जती. बघा, कर्माचा संबंध, कर्माचा अभिमान, कर्माचा तादात्म्य न धरता समोर जे येतो तर कर्म करत राहतो. त्या कर्माचं फल मी त्याला देतो. कसं देवा? त्याने कर्माचा अभिमान सोडला का नाही अर्जुन? सोडला. धरला का? नाही. संबंध त्याला केला का? नाही. कर्माचं फळ मागितलं का? नाही. त्याला कर्म मी करतो वाटतं का? नाही. मग त्याला कर्म मी करत नाही असं वाटतो, तेव्हा त्याला मी त्याच्या बुद्धीत मी प्रगट करतो. कारण तो कर्मात नसतो, कर्म करून सोडून देतो आणि हरिओम तत्सत म्हणतो. ते कर्म मला मिळतं. नरक स्वर्गाला नेत नाही त्याला. वाईट कर्म नरकाला, चांगलं कर्म स्वर्गाला, आणि संबंध सोडलेलं कर्म मला स्वर्गात नेतो. आणि कोणतं कर्म मला प्राप्त होतं ते माझ्याकडे येतं, आणि त्या कर्माचं जेव्हा जी शक्ती ती मी त्याला देतो आणि त्याला माझ्याकडे घेतो. म्हणून कर्माचा अहंकार टाकून फळाचा परित्याग करून जेव्हा तादात्म्य संबंध सोडून तू कर्म करतोस, अहंकार रहित होतोस, कर्माचा संस्कार पुसून टाकतोस आणि अहंकार रहित कर्म करतोस, तर ते कर्म मला प्राप्त होतं. तेव्हा तुला मुक्त मुक्त मी करतो, माझ्यासोबत तुला मी धरतो, एक रूप करतो. म्हणून कर्म करता तू नाही ना, मग दुःख करू नको. कर्माचा अभिमान नाही ना, मग तुला पुण्य साचत नाही, ते तुला भोगायला यावं लागत नाही, तुला मी जन्म देत नाही, आणि तुला सुख दुःख भोगावे लागत नाही. म्हणून तो कर्माचा अहंकार सोडून कर्म करीत राहा, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. त्याला कर्म संन्यास योग म्हणतात, मोक्ष संन्यास योग. ज्या कर्माच्या द्वारे भगवंत प्राप्ती होती तेच कर्म कर. जे कर्म नरकाला नेतं, स्वर्गाला नेतं, ते कर्म बंद कर. हा भगवंताचा बोध आहे, साक्षात वेद आहे. मोक्ष संन्यास योग सांगितलं. तेव्हा तर हृदयामध्ये तो प्रगटतो आणि त्या वृत्तीचा आणि त्याचा संबंध होतो. देहाचा संबंध तिथे नसतो.
कसं सांगावं तुम्हाला, शब्द नसतात आमच्याकडे. तरी कितीतरी बोलते. काल 6 का 5 वेळ झाल्या, दीड पावणे 2 तास. जेव्हा ओवी टच करून तुम्हाला बोलती, हृदयाला स्पर्श होती, तर तोंड उघडायचं कोणीतरी. कारण आम्हाला वाटतं तुम्हाला कळालं, तो आनंद होतो आणि पुढे चालतो आम्ही. आम्हाला बाकीचं काय त्याच्यात. स्वयंपाक करताना समोरचे लोक जेवायला, तेव्हा मी द्वादशीला जे कर्म तुम्हाला समोर येतं आणि करावंच लागतं, ते करत राहतो सारीच जे आपल्या कर्म वाट्याला आले तो करत राहतो. पण कर्म मी केला, कर्माचा अहंकार उत्पन्न होत नाही. सोपं नाहीये. ऐकायला सोपं आहे, बोलायला सोपं आहे, कळायला सोपं आहे, पण कर्माचा संबंध सोडणं कठीण आहे. कर्माचा संबंध का होतो? कुठे कर्माकडे का जाते? का जाते कर्माकडे? का भगवंताकडे जात नाही? कुठे त्याला बघावं, त्याला प्रेम करावं, भगवंताचं सन्मुख राहावं आणि भगवंताचं तादात्म्य व्हावं, भगवंताला ओळखावं. का ह्या जगताला ओळखावं? का दुःख भोगावं? याच कारण अज्ञान. याचं कारण अज्ञान. कर्माचा संबंध केलेला अंतःकरणाला धारण. जे अंतःकरण कर्माला धारण करतं, ते पाप पुण्य भोगायला त्याला तयार राहावं लागतं. म्हणून जे अंतःकरणातून, या बोधाच्या माध्यमातून, ओवीच्या सान्निध्यातून, भगवंताच्या कृपेतून आणि वेदाच्या तात्पर्यातून जेव्हा ते कर्म बुद्धीतून अलग होत, तेव्हा मन भगवंताकडे सहज जात. आत्मारामाला तिथं ओळखत आणि त्या आत्मारामामध्ये ते मिसळत. त्याला ऐक्य म्हणतात महावाक्याचं, त्याला ज्ञान म्हणतात वेदाचं, त्याला अनुभूती म्हणतात परमात्म्याची, त्याला स्थिती म्हणतात महात्म्याची, त्याला ओळख म्हणतात तत्वाची, त्याला भेट म्हणतात रामाची, त्याला आनंद म्हणतात स्वानंदाचा. असतात हे डबल आहे का? मग चक्करीन तुम्हाला झांजी झांज. मला मी बोलतोच चौधरी मोठीचं ना, तू बस. संबंध कसा येतो? जर वृत्तीचा आणि देहाचा संबंध सतत असतो, तो थांबतो. त्याचं नाव आत्मचिंतनाचा पाठ. वृत्ती संबंध करत नाही देहाचा. का बरं? अज्ञान संपलं ना बाबा. अज्ञान टाकलं अंतःकरणानं. कर्म केलं, निष्कर्म झालं, वृत्ती स्वच्छ केली, बोधात आली, सत्संगाची महती झाली, साधून कृपा केली, वेदाची संपत्ती आली, आवरणाची निवृत्ती झाली, आनंदाची व्याप्ती झाली, परमात्म्याची स्थिती भोगली, देहाची स्थिती संपली, त्या ठिकाणी ऐक्याची अनुभूती भोगली. त्या स्थितीचा सोहळा हृदयात प्रगटला. कोणता सोहळा? परमात्म्याचा आणि बुद्धीचा संगम होतो, तो आत्मसोहळा. लोणचे, ताजे लोणचे. तसं जर कर्म केलं आणि त्याचं मग त्या शुद्ध कर्माचं फळ मी देतो अर्जुना. त्याच्या बुद्धीमध्ये मी प्रगट होतो, कारण त्या कर्माला त्यानं करून सोडलं, मग ते कर्म मला मिळालं. मग त्या कर्माची शक्ती त्याला मी देतो, कारण त्यानं त्या कर्माच्या फलाचा परित्याग केला, ते कर्म अहंकार रहित केलं, त्या कर्माचे संस्कार पुसले, ते कर्म मला प्राप्त होतं. त्याच्याशी मी त्याला मी माझ्याशी एकरूप करतो. मग त्या कर्माचं पुण्य साचत नाही, त्याला पुन्हा जन्म मिळत नाही आणि त्या कर्माचं सुख दुःख त्याला होत नाही. हाच मोक्ष संन्यास योग आहे. जेव्हा हृदय खुलतं आणि त्या बोधाला जेव्हा मन झेलतं, तेव्हा बुद्धीमध्ये तो प्रगट आणि त्या परमात्म्याशी जेव्हा वृत्तीचा संबंध होतो, तेव्हा देहाचा संबंध बंद होतो आणि ती वृत्ती भगवंताकडे सहज जाते. जे आपल्या वाट्याला आलं ते कर्म करत राहतो, पण कर्तृत्वाचा अहंकार धरत नाही. भगवंताला ओळखावं, जगताला नको, पण अज्ञानानं बुद्धीनं कर्माचा संबंध धारण केला. पण गुरुच्या कृपेनं,
ओवीच्या रसानं आणि गीतेच्या तात्पर्यानं, वेदाच्या तात्पर्यानं ते कर्म बुद्धीतून आलं होतं आणि मन भगवंतात सहज मिळतं. आत्मारामाला ओळखतं आणि त्या आत्मारामामध्ये ते मिसळून जातं. याला ज्ञान, हे ज्ञान महावाक्याचं, ही अनुभूती परमात्म्याची, ही स्थिती ऐक्याची, ही ओळख तत्वाची, ही भेट रामाची आणि हा आनंद स्वानंदाचा. कर्म जेव्हा निष्कर्म झालं, वृत्ती स्वच्छ झाली, कारण ते वृत्तीमध्ये वेदाचा बोध केला, आवरणाची निवृत्ती झाली, आनंदाची व्याप्ती झाली, देहस्थिती त्यागली, परमात्म स्थिती प्रगटली. हा ऐक्य स्थितीचा सोहळा आहे. जेव्हा बुद्धीमध्ये तो प्रगटतो, बुद्धीचं आणि परमात्म्याचा संगम, तो म्हणजे खरा आत्मसोहळा, मोक्ष सोहळा. साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर मांडले. बाप रे बाप. नाही, फुलवात नाही, काहीच नाही. आणि स्वतःची अवस्था जेव्हा बदलती मनाची, तेव्हा ती तृप्ती असते सुखाची, अनुभूती ईश्वराची, ऐक्य परमात्म्याचे आणि अखंड आनंद भोगतो आपण. तो आनंद संपत नसतो आणि दुसऱ्या आनंदाची गरज राहत नसते. विषयाच्या आनंदासाठी साधक कधी जगत नाही. विषय असो नसो, सुंदर वाक्य आले. विषय ते बहुतेक आहे, जगत ते मिथ्या आहे आणि वृत्ती ही माईक आहे. हे तीन त्याला माहित आहे. विषय मिथ्या, जगत विषय माहित आहे, जगत मिथ्या आहे. वृत्ती कशी आहे? खोटी, खरी नाही. आणि खोट्या वृत्तीनं खरं कसं प्राप्त करावं, पण त्या वृत्तीला बाद करावं आणि खऱ्या सुखाकडे जावं, त्याला मुक्त म्हणावा. हो ना. आणि मग त्या परमात्म्याला पाहावं. वृत्तीला धरल्यावर दुःख नाही आणि वृत्तीचा बाद झाल्यावर दुःख नाही. हे ज्याला कळतं तो भाग्याचा, आणि हे कळत नाही ते दुर्भाग्य. अतिसंसार, अतिदेह, अतिविषय कळणं, अतिव्यवहार करणं चांगलं नाही. अति परमार्थ करावा ह्या वयात कमीत कमी. कारण जाताना सगळं सोडायचं आपल्याला, अंतकरण झाडायचे, सगळं सोडायचे आणि अज्ञान काढायचे. हे करून देहाला टाकायचे. हे समजत नाही बायकांना. हे जर कळालं तर बाई भांडते का घरात? कदापि नाही. तिच्यात पण मी आहे, माझ्यात पण ती, आम्ही सगळे एकच आहेत. परंतु श्रवणाचा अभाव आहे लोकांकडे. जेव्हा मन धैर्यवान होत, जेव्हा अबोधाची संपत्ती हृदयात येते, तर ही संपत्ती तुच्छ बनती. आहे काय नाही काय, असन तरी प्रारब्ध, नसन तरी प्रारब्ध. या संपत्तीनं त्याची प्राप्ती नाही. पण आत्मबोधाची संपत्ती वेदा वाचून नाही. पण ह्या संपत्तीचे ज्याला लोभच नाही, त्याचा क्रोध जातच नाही. आत्मसंपत्तीचा लोभ ज्याला होत नाही, त्याचा लोभ आणि तमा ते टाकतच नाही. कारण त्याला आत्मभोग घेताच येत नाही. जो आत्मभोगासाठी जगतो, जो स्वच्या अनुभूतीसाठी जन्माला येतो, जो जगभ्रांतीच्या बाहेर जातो, जो ईशाला ओलांडतो, जो अज्ञानाची रेखा पुसतो, तो परमात्म्यापाशी बसतो. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत. व्यवहार जरी झाला, रडला, हसला तरी त्याचे अंतःकरणाचे धर्म आहेत. रडला तरी अंतःकरणाचे धर्म आहेत. खाल्लं तर प्राणाचे धर्म आहेत. बोललं तर वाणीचा धर्म आहे. कळणं हा त्या परमात्म्याचा धर्म आहे. कळणं हा ईश्वर आहे. कळणं हे सुख आहे. कळणं हे ज्ञान आहे. कळणं हे त्याचं स्वरूप आहे. न कळणं हे अज्ञान आहे. देहाचं कळणं हे घाण आहे. परमात्म्याचं कळणं हे छान आहे. तो कळत नाही म्हणून तर अज्ञान जिवंत राहिलंय. तो कळाल्यावर अज्ञान मेलं, बाधित झालं. ते नाहीच हे कळालं.
माऊलीनं अज्ञान स्वीकारलं नाही आणि शंकराचार्याने स्वीकारलं मिथ्या. दोघांचे दोन मत आहे. आता शंकराचार्याचं मत आहे अज्ञान आहे पण मिथ्या आहे. माऊली म्हणतात नाहीच. म्हणून तर तुम्हाला म्हटलं मी विचार सागरकडे जाऊया. जो आठी फळाचा यावा, या मोहरा हो नेदवा मनोरथ. बघा, आणि केल्या कर्मी पांडवा. बघा, केलेल्या जे आठी फळाचा यावा, केलेल्या कर्माचं फळ प्राप्त होतं असं शास्त्र सांगते. ठीक आहे. जो आठी फळाचा यावा तया मोहरा हो नेदावा मनोरथ. त्या कर्माचं फळ प्राप्त होईल असं मनात इच्छा करूच नको. जरी शास्त्र म्हणतं फळ देतो तर तू इच्छा करू नको ना मग. असे का देवा? हो अर्जुना, शास्त्रामध्ये लिहिले हे कर्म केलं हे फळ आहे. ठीक आहे, माहिती आहे ना मला. शास्त्र मीच लिहिले ना. वेद म्हणजे माझंच रूप आहे ना. गीता म्हणजे श्लोक मीच आहे ना. ओबीत पण मीच आहे. ठीक आहे, तुझं बोलणं कळालं की शास्त्र म्हणतं कर्माचं फळ असतंच आहे. ठीक आहे, असते. पण तू आशा नाही करते मिळत नाही. असे का देवा? हा, तू इच्छा करू नको ना फळाची. मी देत नाही. मग काय देतात? माझी प्राप्ती करून देतो. मग तुला फळ पाहिजे का? मी देवा तुम्ही. याला म्हणते ज्ञानेश्वरी. सुंदर माई. गीता वाचली तोंड खाली एकदा वरी. वारे गीता तुझं तोंड मुंड एकदा खाली नाही एकदा वरी. कळालं का तुला हे? नाही. मग कशाला वाचती? वाचती कशाला? कळाले नाही तर कशाला वाचती? जावी, समजून वाचावी. ते बहुत करून समजत नाही तर त्यांचा भाग आहे, सोडून द्या. आपल्याला काय देणं घ्यायचं. आधीची फळी आश तुटिया, कर्मे आरंभावावी धनंजया. उसवे बाळ धाया पाहिजे जैसे. फळाच्या कर्माचा परित्याग करून त्या कर्माचा आरंभ करावा. आधीची फळी आश तुटिया, कर्मे आरंभावावी धनंजया. काय सुंदर बोलले भगवंत बाबा. बाळ धाया पाहिजे जैसे. एखादी बाई परक्या मुलाचा सांभाळ करते पण आशा करत नाही. संभाजी निमित्त कारणानं तसे निमित्तानं कर्म करा, आपण आस करू नये फळाची. असा उदाहरण देऊन बोलले मग आपले माऊली. पिंपुरवाची या आशा न शिंपिजे पिंपळ जैसा, तैसी या फळा निराशा तिजती कर्मे. पिंपळाला पाणी घातलं तर त्याला कुणी काय फळाची आशा करतं का? आता पिंपळाला फळ येते, आम्ही खातो म्हणून पिंपळाला कुणी पाणी घालत नाही. मग का घालतात? पिंपळाची या आशा. हे मस्त आहे उदाहरण. पिंपुरवाची या आशा न शिंपेजे पिंपळ जैसा, तैसी या फळ निराशा तिजती कर्मे. फळ निराशा, फळाची आशा सोडून केलेले कर्म मला प्राप्त करून देतं. आणि पिंपळाला पाणी घातलं त्याला कुणी फळ येईल म्हणून कुणी पाणी घालत नाही. तसं कर्म करताना कुणी फळाची आशा करत नाही. तो मोक्ष असत असं भगवंत बोल. बघा, ऐसी हे हातवटी घेऊन जे क्रियावटी, आपली आपण गाठी नाही जे तो. ऐशी जी हातवटी घेऊन जी क्रिया होती. मधली उभी राहिली 74 राहिली. हा हा. सांडोनी दुधाची टकळी, सांडोनी दुधाची टकळी, गोवर्धन वेटाळी, किंबहुना कर्म फळी तैसे किजे. गायला बुराकी चारायला नेतो, पोटभर खाऊ घालतो, पण दुधाची आशा नाही. पोटभर आधी गाय चरावी माझी, वासरू पण पिल, उरलं तर मी घेईल. बरेच लोक वासरा सोडतात, काढत पण नाही दूध गायचं. तसं जो गुराखी वागायला पोटभर चालतो तसं कर्म करताना खूप कर्म करतो पण फळाचा संबंध सोडतो. तसं तू कर अर्जुना. नाना रूपानं रूपक करून माऊली बोलले. ऐशी हे हातवटी घेऊन जी क्रिया होती, आपली आपण गाठी लायची तो. ऐशी कर्माच्या हातवटी साधून एक सांगितलेलं तुला मी रीत कर्माची सांगून जे कर्म करतात
आपुल्या आपण गाठीला हेच तो. ते कर्म तुला बंधन करत नाही. तो कर्मातून बाहेर येतो अर्जुन. कर्माचा साठा होत नाही, संचित कर्म वाढत नाही, त्याला पुन्हा जन्म मी देत नाही. का देवा? कर्मच नाही, जन्म कशाला देऊ? जे कर्म उरतं त्याचं पाप पुण्य संचितात थांबतं आणि ती भोगायला त्याला मी नाना गर्भात घालतो. ते कर्माचं पुण्य संपलं, कर्म संपलं, त्याला जन्म कशाला? जन्म अभाव होतो अर्जुनाच्या लोकांचा. म्हणून मोक्ष संन्यास योग म्हटलं नाही अध्यायाला. काय भगवंताची वाणी, काय ओवी आहे, किती रूपक केलेत. एका सिद्धांतासाठी किती ओव्या तयार केल्यात. श्लोकातून सिद्धांत सांगितलाय आणि त्या सिद्धांत घटित करण्यासाठी ओव्या सांगितल्या आहेत. एका ओवीत कळत नाही म्हणून 10, 15, कुठे 20 उपयोग केलाय. हे वेगळं, कुंपराचं वेगळं, पुन्हा रूप करून बोललेत तरी आपल्याला कळणं. आपण जागे होणं. माया तशीच असते बेटा, माया तशीच आहे, ती जात नाही लवकर. आसामी सोडत नाही ना माणूस. पक्के आसामी असतात ते सोडतच नाही एकमेकांना. तसं माया सोडत नाही, नाही सोडत माया आपल्याला. परत खूप प्रयास, खूप तप, खूप साधू सेवा, भयानक सेवा करावी लागते साधूची. तुफान श्रद्धा असावी मनाची, तपश्चर्या देहाची. कष्ट करावे लागते, बसून अभ्यास करून, निग्रह मनाचा करून, सतत तपश्चर्या असावी. ह्यासाठी कमीत कमी 12 वर्ष तरी कष्ट करून संसार फेकून बाजूला वैराग्याच्या शक्तीत येऊन वैराग्याचं पांघरण घ्यावं लागतं. संसाराला पाणी टाकून बसावं लागतं. तुम्हाला वाटतं इथे मजा करावी, इथं मी मजा भोगावी. पेंड आहे का? कामाची जी मशाल आहे ती हातात घ्यावी लागते, म्हणजे वासना बंद व्हावी लागते. दारूला मला कुलकर्णी मॅडम भेटायच्या. फार शक्ती, फाट मनाची ताकद लागते, अधिकारूंचा लागतो, मनाचा निग्रह लागतो. वासना जाळून संपवावी लागते. गुणाला फेकून हृदय गुणरहित करावं लागतं. वृत्तीला गुणाला शिवणेच लागतं. हे भाव उगूच ते लागतो. संताची संगती करावी लागते, वेदाची संपत्ती लुटावी लागते, भगवंताची भक्ती करावी लागते. तेव्हा परमात्म्याची प्राप्ती भोगता येते. सोपं नसतं ते. बटन दाबलं म्हणजे, एकदा ऐकलं म्हणजे कळत असतं. वय बाप्पा ना, मॅडम म्हणतो म्हणजे माग लागते, बंद कुठे सोबत आहे. आणि तिचा नाश करणं हे ब्रह्मज्ञाना वाचून नाही. तिचा संबंध बुद्धीने केला, तिला टाकता येणं सोपं नाही. ती बुद्धी मायेचा संबंध करते, भगवंताचा करत नाही. हे ठीक तुमच्या लक्षात येत नाही. ती का मायासोबत राहते बुद्धी? का देहाला माझं म्हणते? का अनात्म्याचा संबंध धरते? का परमात्म्याला ती सोडायला लावते? ती तर माया असते. शिराच्या घराला आग लावायची, शिकून द्यायचं आणि बाहेरून पुन्हा ऐकत बसायचं, तिथंच ना माया. अष्टांग सद्गुरु माऊली. बरोबर होत आहे. असते ना. सगळ्या जगाला उत्पन्न करणारी तीच माया आहे. साधकाचा चिमटे घेते मग किती माया आहे. जीवनमुक्ताच्या पायाखाली राहते, म्हणायला लावते तीच माया आहे. नाहेला आहे करते ती तर माया आहे. आणि आहेला आहे म्हणते ते ब्रह्मज्ञान. नाही मध्येच आहे हे ब्रह्मज्ञान आहे. जगत नाही, देह पण नाही, मग त्याला आहे कोणी दिलं? मायेनं. आहे पद कोणी दिलं? अविद्येनं. अविद्या काय? तुमच्या दोषानं. दोष का? तुमच्या मोहानं. मोह का? तुमच्या पापानं. आणि पाप का? तुमच्या कर्मानं. मायेला संपवतीस लिहून ठेवायचं मग आईला. हो माय द्यायचंच नाही आता.
आपण कोणत्या वेदाकडे आलो? माऊलीचं गहन ज्ञान आहे आणि तुम्ही रोज छान ऐकता, एक एक शब्द उकलतो. काल तेच बोलत आहे, हे बुद्धीला मिळणं अभाग्याचं लक्षण आहे. ह्याला आत्मचिंतनाचं पाठ म्हणतात. हे प्रवचन नाही, इथं गरजा नाही बाकीचं काही. हो माऊली. काहीतरी कुठल्या तरी जन्मातलं पुण्य तेव्हा भेटलं माऊली. बुद्धीमध्ये त्या परमात्म्याला प्रगट करण्याची ताकद म्हणजे आत्मचिंतनाचा पाठ. नबल आहे का? बुद्धीमध्ये परमात्म्याला प्रगट करण्याची ताकद म्हणजे आत्मचिंतनाचा आपण ऐकतो तो रोजचा पाठ, नित्य पाठ म्हणतात. तुम्हाला काल बोलले मी, त्या पंढरपुरामध्ये 4 महिने पाठ घ्यायचा माथे दगड. आमचे गुरुजी म्हणजे आत्मचिंतनाची गंगा. पुन्हा काय त्या पंढरपुरात पांडुरंग उभा टाकलेला, चिंतन नाही. पण आमच्या परभणीतलं चिंतन, कालचाच विषय होता आमचा. दुर्मिळ झाले, संपत आले कलियुगात. वेद, चिंतन, माऊली, अमृतानुभव, विचारसागर ना, आणि आहे ते फक्त वाचतात. आहेत ना वाचणारे खूप आहेत, उताडा नाही भर नाही, पण फक्त वाचन शब्दात बोलणं आत नेत नाहीत, नाही नेतात. ते समजत झाले नाही तर लोकाला अंतर्मुख करण्याची ताकद कुठली त्यांना? जेववी आपण जेवी, लोका जेववी. आधी आपण जेवतो, मग लोकांना ते जेवू घाल. काय खाल्लं ते, मी काय शिकलो, मला काय आलं, मी कसा वागलो, माझ्यात काय नाही, आणि मी काय टाकलं. ते टाकतात, लोकांना टाकायला लावतो. हे टाकतच नाही तर लोकांना काय टाकायला लागेल? हेच भरलेलं 17 गोष्टीनं. तर ते दुसरेच दोष काय काढेल? कदापि नाही. मनोनी फळी लागू, सांडोन देह संग, कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. कर्मे करावी चांग हा निरोप माझा. मुलीला आई म्हणते, अगं आमचं नाव फार चांगलंय बरं आतापर्यंत. इतर पिढ्यामध्ये या घराच्या नावाला कुणी असं बोर्ड दाखवलं नाही. आमच्या पिढ्याने पिढ्या आमचं खानदानी घर आहे. आता तुझ्या घरात चाललीस, तू पण आमचं नाव राख, हे तुला निरोप द्यायला जाताना. आमच्या नावाला बट्टा लावू नको ब्रह्मा, असं तू वाघ घरात. हे निरोप तुला माझं जाताना द्यायले. बरं आई म्हणते मुलगी, सहन कर बेटा. सहनशक्तीबाईचं वैभव आहे. कष्ट करणं हे तिच्या आयुष्याचं कर्तव्य आहे. तिनं कष्ट करावंच स्त्री, सहन करावंच हृदयानं, माग टाकावंच दोषाला, सांभाळावं नात्याला, आणि लपवावं दुःखाला, दाखवावं आनंदाला. श्रीमंत तिला रामकृष्ण हरी. हो ताई, सहनशक्ती करावे हो ताई, शेवटपर्यंत. काय गोष्टी विचारला मला माया फळी त्याग. अर्जुना काय करू देवा? कर्माच्या फळाचा त्याग करतो. हो ना देव, मला लागत नाही तर. पण तू भेटायला देवा, मी कृष्ण होणार आहे. कर्माचं फळ मी तुम्हाला देणार आहे, कर्मातून बाहेर येणार आहे. मला खूप आनंद व्हायला देवा. काय करू? सोडून दे. पण बर आता काय करू? ऐक. मनोनी फळ त्यागू, सांडून देह संग. आता काय करू? देहाचा संग सांड. हा कस? देहाचा संग कस सांडू? फळ टाकलं नको, इच्छा सोडली फळाची, नको फळ नको, कर्मा संबंध इथपर्यंत आलो. आता काय करू? देहाचा संबंध बंद कर. हा कसं करू? सांगतो ऐक. वृत्ती जेव्हा देहाकडे जाते ना, तिला माग घे. जाऊ दे नको ना, ब्रेक लाव ना, ब्रेक. कसा? बोधात ये, वेदाकडे जा. वृत्तीला ब्रेक लागल्या जात. जेव्हा वेदाचं चिंतन, हृदयाचं मंथन होत,
जेव्हा मंथन केलं ना अर्जुना ताकाचं, तर लोणीवर येतं आणि ताक खाली जातो. म्हणजे देवा, अरे आसार म्हणजे ताक आहे, लोणी म्हणजे सार आहे. मग तू लोण्याला जपतो का ताकाला बघतो? लोणी. तसं जेव्हा मंथन केलं वेदाचं, चिंतन केलं ओवीचं, गीतेचं, तरी आत्मबोध आहे तो येतं लोणीवरी. मग तू घे बुद्धीनं खा आणि सार दे सोडून दे. टाक टाकतो कोणी बाजूला, बाय टाकते कोणी टाक, हो टाकती. लोणी घेते की नाही घेती. मग सार घ्यायचा, मला घ्यायचं, असा टाकायचा, भेदभाव टाकायचा. कळालं अर्जुना? हो देवा. श्रावण असतो आणि चिंतन वेदाचं असतं, नाम गीतेचं असतं. तेव्हा हातात मन मंगल असतं, अमंगल नसतं. खरंच येते खरंय. हा बोधाला जपायचं, वेदात थांबायचं आणि स्वरूपाला भोगायचं. आत्मरंगात रंगून जायचं. या विषयात ह्या देहात नाही रंगायचं, त्याला सोडून जगायचं. बघू त्याला, तुम्हाला ते पण सांगते त्याला कसं सोडायचं. पुढे आहे गोव्या सगळ्या त्याच आहेत. ऐका. सांडवून देह सांगू, कर्मे करावी हात सांगू. अर्जुना, देहाचा संबंध टाक. आधी फळाचा टाकलास, फळाचा त्याग केलास, कर्माचा संबंध टाकलास, आता देहाचा संबंध टाक आणि मग कर्मे कर. हा निरोप माझा. निरोप तुला देऊन चाललोय. 18 ते संपवायलाय. आता तुझ्यापाशी थांबणार नाहीये. गीता संपणार आहे. हो, तुला सांगणं हा वेळ संपलाय. 18 दिवस संपणार आहे. युद्ध करायचंय तुला, मोक्ष द्यायचाय मला तुला, बंधन संपवायचे तुझं, तुला माझ्याकडे आणायचंय आणि मग युद्धाला सुरू करायचंय. महाभारत घडवायचे अर्जुना. सावध हो. 18 दिवस आहे. संपली गीता अर्जुना. नंतर तुझ्या समोर असं बोधानं मी नाही थांबणार. सतत तुझ्यापाशी मी 18 दिवस. का बरं? त्याचं काय कारण आहे माहित नाही देवा. जेव्हा तू मी आणि माझं म्हणतोस आणि रडतोस, तसं विश्व पण रडतच. हे सगळे विश्वातले जीव पण रडतातच. त्यांचं रडणं बंद होण्यासाठी 18 दिवसाचा काल गीतेसाठी घातलाय. 18 दिवस मी विश्वाला थांबवले, कालाला हातात धरले. मी काल थांबणार ना. उद्या काल सुरू होणारे, युद्ध आरंभ होणारे, तुझा ज्ञान संपणारे आणि तू रथामध्ये बसणारेस, विश्वाला मारणारेस, कौरवाचा नाश होणारे, अधर्माला मी भस्म करणारे, धर्माचा झेंडा रोवणारे, नीती न्याय या पृथ्वीवर नांदणारे आणि पाप संपणारे, पृथ्वी शांत होणारे आणि माझं कार्य संपणारे. कळालं तुला अर्जुना? सगळ्यात महान कार्य एक युद्ध आणि एक गीता. या माझ्या अवताराचा महान कार्यभाग आहे अर्जुना. ज्या ठिकाणी तुझ्यापाशी थांबलो गीता बनली, उद्धवापाशी गेलो भागवत झालं, गोकुळात गेलो आनंद सांडला, कंसाकडे गेलो त्याचा नाश केला. काय काय केलं माहितीये का तुला? माहिती देवा. पण सगळ्यात महान कार्य एक, सगळ्यात उत्तम साधना ज्ञान हे तुला द्यायला. हे गुरुला पण दिलं नाही खरं. साष्टांग सद्गुरु माऊली गुरुला दिलं नाही अर्जुना. एक तू एक बुद्ध. या दोघांना सांगितलं मी माझ्या हृदयातलं गोय्या. देवा राधा, राधा येतं माझ्यापाशी, तिला काय द्यायचं? ती जर माझ्या भिन्न असती तर तिला गीता दिली असती. ती माझ्या हात आहे, मी राधे येते म्हणून मी राधे आहे. ती माझ्या प्रेमात बुडून गेली आहे.
तू नाही बुडाल. तुझं पण प्रेम आहे, तिचं पण प्रेम, तुझं पण प्रेम आहे माहिती मला, पण अलग अलग आहे. म्हणजे देवा आहे सांगतो ऐक. एकाच पित्याची मुलगी असते आणि मुलगा पण असतो. हो, पण मुलीला बाहेर काढावं लागतं आणि मुलाला जवळ ठेवावं लागतं मरेपर्यंत. मुलीला मरेपर्यंत घरात कुणीच ठेवत नाही, हा नियम आहे. तसं बुद्धीतलं अज्ञान मी जवळ ठेवत नाही, तो निमित्त तू आहेस. जीवाचं अज्ञान टाकण्यासाठी गीता तू आणि मी आहे. प्रेम कसं सांगण्यासाठी मी आणि राधा आहे. आणि प्रेमाची उत्पत्ती करण्यासाठी वेद आहे. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. प्रेमरूपता प्रगट व्हावी आणि राधा कृष्ण एकत्र यावे. ते राधा आणि कृष्ण दोन नसून एक आहेत. एक म्हणजे मी आत्मा आहे, तो वेदाने सांगितलाय, तो गीतेच्या ओवीत बसलाय आणि गीतेच्या श्लोकात आलेत परमात्मा आणि ओवीत फुललेत. एका एका शब्दात आहे माझा रमाकांत, एका एका शब्दात आहे माझा रमाकांत. म्हणताना जीव वाकडी करावं लागते, तेवढा कृष्ण अवघड आहे. आमचा राम एका राम कृष्ण सोपा नाही. त्याची गीता सोपी का? त्याची भक्ती सोपी नाही, त्याची प्राप्ती सोपी का? नाही. लय अवघड कृष्ण. खाली वाकडा लंगडा, र लंगडा आहे. आमच्या रामाचा र पूर्ण आहे. हा, क मध्ये र म्हणजे कृष्ण आहे, नुसतं र म्हणजे राम आहे. शिवाय कृष्णच नाही आणि रामाला क लागतच नाही. आमचा साधा भोळा राम. वाव. मनाला विराम मिळतो तो राम. पूर्वी राम होत मन, तो राम. तोच कृष्ण आहे. वनवास भोगून भोगून कटावला राम. आता मला धिंगाणाच करायचा म्हणून कृष्ण बनले. लय वनवास झाला म्हणले, लय म्हणजे लय. आता नाही वनवास भोगायचा. रामाला ठरविलं म्हणून तर कृष्ण. मग धिंगाणा धिंगाणा थोडे दिवस केला कृष्ण धिंगाणा. लय नाही, ते दिवस होते गोकुळात 7-8 वर्ष. पुन्हा काय धिंगाणा? काय नाही पुन्हा. किती दिवस होता ते गोळवणीपाशी राधेपाशी? अल्प काळ. नंतर दुसरं कार्य केलं. चलता चलता एकदा भेटले एकमेकाला दोघं. समोर आले राधा कृष्णाच्या. कृष्णाला वेगळंच झालं, भरून आलं डोळ्यात. हादरले कृष्ण. भगवंत हादरतात भक्ताला बघून. आवड असते त्याला. ऐका राधे, तुला बघून काय वाटत नाही का? नाही का? कृष्णा, तू मला सोडले, मी तुला नाही सोडलं. तू सोडून लांब गेला आणि पुन्हा जवळ आला म्हणून तो धडकन झाली तुला. माझ्या आतच तू बसलास. मला काय, तू सोबत माझ्या आहेस. मी तुला सोडलंच नाही, तू सोडून गेल्याशिवाय राहिलाच नाहीस. तोच खरा राम. मन विराम पावला रामात. संपलं. विराम म्हणजे संपलं. काय शब्द येतात कधी कधी सुंदर, भयानक. काय वाणी बोलल रामा. तिला वेदाला समर्पित केले वाणीला.
कृष्णा तुझ्या जवळच ठेव तिला, कारण तुझीच आहे, तू दिलीस तिच्यातून तुझंच कथन निघतंय. असंच निघू दे, त्या वाणीचं भाग्य बदलू दे, त्या वाणीनं तुझंच वर्णन करू दे. एवढी भिक्षा दे, एवढी दीक्षा दे. बंद शिनला सुटके जाचे आपुला, जो ऐका ऐका मस्त आहे. जी जीव बंदे शिनला सुटके जाचे आपुला, तेने पुढत पुढती या बोला आनन की जे. त्याचा विस्तार खूप लागते, पुन्हा बघू. टाइम झाला. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर की जय. सदरंगनाथ महाराज की जय. सभासाद की जय. कर्माचा परित्याग होत नाही, करताच येत नाही. सुंदर श्लोक. पुढचा भाग, इथून पुढे भाग गीताचा आहे.